पहिल्यांदा आम्ही त्या कुटुंबाकडून परवानगी घेऊ, त्याच्यानंतर कलेक्टरांकडे जाऊन सगळा आमचाही डेटा दिला जाईल की बाबा अशी अशी कुटुंबं तुमच्या जिल्ह्यात आहेत, ज्याच्यासाठी ऑलरेडी सगळेच कलेक्टर अतिशय उत्तम काम करत आहेत. त्यांना असिस्ट करण्यासाठी एक कॅटलिस्टचा रोल राष्ट्रवादी दूत हा करत राहील. ह्या राष्ट्रवादी जिवलग ह्या नात्यातून त्यांचा वाढदिवस असेल, त्यांच्या शाळेत पेरेंट्स डे असेल, किंवा त्यांना कधीतरी कुठेतरी फिरायला गार्डनमध्ये न्यायला, अभ्यास करण्यासाठी काही मदत असेल, कधी डॉक्टरकडे पटकन जायची वेळ येऊ नये पण जायचं असेल, तर त्या मुलगा असू दे किंवा मुलगी, ह्या 450 अनाथ मुलांना एक छोटंसं प्रेमाचं हक्काचं नातं म्हणून हा राष्ट्रवादी जिवलग काम करणार आहे. पहिला टप्पा हा 1 वर्षाचा असेल. त्याच्यात उद्यापासून प्रत्येक हा राष्ट्रवादी सेवक जो आहे तो ह्या 450 घरांमध्ये जाईल. अनेक मुलं अशी आहेत जी त्यांच्या आजी आजोबांकडे राहत आहेत किंवा त्यांच्या मावशीकडे राहत आहेत, आत्याकडे राहत आहेत. त्याच्यामुळे हा राष्ट्रवादी सेवा दूत पुढच्या 1-2 दिवसात प्रत्येक ह्या 450 घरात जाऊन येईल. त्यांची काय गरज आहे, अडचणी आहेत ही समजून घेईल. त्याच्यानंतर सगळा तो डेटा आमच्याकडे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडे येईल आणि त्याच्यातून केस बाय केस त्या मुला किंवा मुलीला मदत करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट करून होईल. आम्ही आणखीन एक निर्णय घेतला की ज्या ठिकाणी मुली असतील तिथे महिला किंवा युवती ही कनेक्ट केली जाईल आणि जिथे मुलगा असेल, तिथे ज्याचे आईवडील गेले असतील, तिथे आमचा युवक किंवा विद्यार्थीतला माझा सहकारी तिकडे जाईल, ज्याला राष्ट्रवादी सेवा दूत नावाने आपण ह्या स्कीममध्ये त्याला जबाबदारी देतो आहे. आणि एक व्यापक कार्यक्रम हा वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून घेतला जातो आहे. तो पूर्ण पारदर्शक असावा असं माझं स्वतःचं मत आहे. त्याच्यामुळे या सगळ्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका भागामध्ये वेलफेअर ट्रस्टचा जो भाग आहे त्याच्यावर अतिशय पारदर्शकपणे सगळी माहिती दिली जाईल. तुम्हालाही सगळ्यांना ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तिथल्या स्थानिक जो आपला सहकारी असेल, जो राष्ट्रवादी जिवलग ह्या कार्यक्रमात सहकार्य करत असेल, त्याला मार्गदर्शन सहकार्य तुम्हीही करू शकता. तिथले आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, आमचे सगळे महिला अध्यक्ष असतील जिल्ह्यावर काम करणारी, त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानेच हा कार्यक्रम होईल. आणि हा सगळा डेटा पूर्णपणे पारदर्शकपणे आमच्या सगळ्या वेबसाईटवरही असेल. मीही प्रयत्न करीन तो माझ्याही सोशल मीडियाचा जो पेज आहे त्या पेजवरही मी ठेवीन, म्हणजे कुणालाही कधीही चेक करायचं झालं तर तुम्हाला एक म्हणजे अकाउंटेबिलिटीसाठी, अविश्वासासाठी नाही पण अकाउंटेबिलिटीसाठी ती माहिती तुम्हाला मिळावी, हाच त्याच्या मागचा माझा विचार आणि प्रयत्न राहणार आहे. हा कार्यक्रम घेत असताना प्रत्येकाने अतिशय जबाबदारीने तो कार्यक्रम करावा. जे 450 माझे सहकारी ह्या 450 मुलांच्याकडे जाणार आहेत त्यांनी अतिशय संवेदनशीलपणे त्यांच्यापर्यंत जावं, पोचावं, त्यांची विचारपूस करावी. आणि प्रत्येक वेळीच माणसाला काय पैसेच नको असतात, तो त्याला आधार हवा असतो, त्याला प्रेम हवं असतं. आणि दुर्दैवाने ह्या मुलांचे दोन्ही आईवडील गेल्यामुळे त्यांच्या आयुष्यात एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्याचा एक प्रांजळ प्रयत्न हा आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. त्यांचे आईवडील तर आपण परत आणू शकत नाही, पण त्यांना एक सुखाचा क्षण हा नक्कीच आपण देऊ शकतो. मी माझ्या म्हणजे आम्ही सगळ्यांनी ठरवलेल्या निर्णयांप्रमाणे जेजुरीतल्या ज्या 2 मिली, खरं तर त्या ABP माझावर सकाळी मी आणि आदरणीय पवारसाहेब वर्तमानपत्र वाचत असताना ज्ञानदा मला असं वाटतं तेव्हा रिपोर्टिंग करत होती आणि तिनेही जेजुरीची गोष्ट टी व्हीवर जेव्हा दाखवली तेव्हा तातडीने माझे सहकार्याने मी विनंती केली आणि त्यांनी जेजुरीला जाऊन त्या मुलींना दत्तक असं म्हणणार नाही पण फॉस्टरिंग ज्याला म्हणतात त्या फॉस्टरिंगची जबाबदारी मी ह्या 2 मुलींची घेतलेली आहे. त्यांचेही दोन्ही आईवडील घेतले आहेत, पण आता त्याला फॉलोअप थोडासा वेगळ्या पद्धतीने करायला लागणार आहे मला, कारण त्या दोन्ही मुली आता त्यांच्या आजी आजोबांकडून त्यांच्या आत्याकडे राहायला गेल्यात. तर एक आत्या बारामतीला असतात आणि दुसऱ्या आत्या भोरला असतात. सुदैवाने दोन्हीच पुणे जिल्ह्याचंच आहे, त्याच्यामुळे मला दोन्हीकडे जाणं फार काही अवघड नाही आहे. त्याच्यामुळे अनेक वेळा असंही होणार आहे की 450 मुलांचा पत्ता एक असेल जिथे त्यांचे आईवडील राहतात आणि त्यांचा जिथे
त्यांचं कुटुंब निर्णय घेईल त्यांना कुठे ठेवायचं, त्याचाही पत्ता. त्याच्यामुळे ते सगळं काम थोडंसं पुढच्या एक 8-10 दिवसात आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे आणि ती सगळी माहिती आम्ही प्रशासनाकडून घेतो आहे. पण एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना त्याची जाणीव ठेवायची आहे की बऱ्याचशा गोष्टी महाराष्ट्र सरकार ऑलरेडी करतं आहे. त्याच्यामुळे कलेक्टरांकडे अनेक स्कीम्स आहेत, त्यांच्याकडे व्हिजिट्स ही या मुलांकडे सरकारकडून झालेल्या आहेत. त्यांना निधी द्यायचंही काम महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात म्हणजे सरकार मदत करते पूर्णपणे, पूर्ण ताकदीने आणि त्याला एक जिव्हाळ्याचा एक नातं आपल्याला पुढे न्यायचं आहे. तो कॅटलिस्टचा रोल हा आपल्याला करायचा आहे. त्याच्यामुळे जे काही सरकारने ऑलरेडी केलेलं आहे ते पुन्हा करू नका. माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की ज्या गॅप्स असतील, इमोशनल गॅप्स असतील आणि सरकार काही सगळीकडे जाऊ शकत नाही. आता तिथे जेव्हा पेरेंट्स डे असेल तेव्हा काही सरकार नाही जाणार. तेव्हा तुम्ही ताई, दादा, मावशी, अक्का म्हणून नक्कीच या मुलांबरोबर जाऊ शकता. त्यांचा स्पोर्ट्स डे असेल त्याला तुम्ही जाऊ शकता. त्यांना कधीतरी वॉकला, पिकनिकला, क्लासला त्यांची आई जेव्हा नेत असेल तिथे तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊ शकता. अशा असंख्य गोष्टी आहेत. त्यांच्या वाढदिवसाला तुम्ही जाऊ शकता. त्यांना कधीतरी एक गंमत म्हणून सरप्राईज देऊ शकता. त्यामुळे ह्या जो इमोशनल कोशंट आहे, ती जी गॅप आहे ती गॅप भरण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्या ह्या सेवादूतांना करायचा आहे. त्याच्यामुळे हा एक वेगळा कार्यक्रम आपण माननीय दादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतो आहे. आणि वाढदिवस खरं तर मी, दादा आणि आम्ही नेहमी असतो की हे आमच्या दोघांचं काही वयही राहिलं नाही वाढदिवस साजरे करायचं, पण एक निमित्त असतं त्या रीतीने आपल्या सगळ्यांना एकत्र यायचं आणि काहीतरी वेगळं विचार मंथन करून काहीतरी चांगले कार्यक्रम करायचं. रक्तदान शिबिर असेल, अन्नाचं वाटप असेल, असे असंख्य चांगले कार्यक्रम संघटनेतल्या सगळ्या सहकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात केला. त्यामुळे दादाच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्यापासून राष्ट्रवादी जिवलग हा कार्यक्रम आपण सगळे मिळून घेतो आहे. त्याच्यासाठी राष्ट्रवादी सेवादूत हे 450 फार जबाबदारीचा खरं तर हा रोल आहे आणि तो फार विश्वासाच्या, प्रेमाच्या नात्याने हा संघटनेने आणि राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टनी तुमच्यावर टाकलेला आहे. माझा विश्वास आहे तुम्ही सगळे मिळून यशस्वीपणे पुढच्या वर्षभरात ह्या मुलांना प्रेम देण्याचा प्रयत्न नक्कीच कराल. मी माननीय हेमंत टकले, संजय बोरगे यांचे मनपूर्वक आभार मानते. माननीय गर्जेंचे आभार मानते की संघटनेमध्ये ज्याला अदृश्य हात जे काम करत असतात ते सगळे हे पक्षाच्या ऑफिसमधून सगळे करत असतात. अदिती नालावडे ह्या सगळ्या कोऑर्डिनेशनमध्ये आहेत. माझ्या सगळे मेहबूब असेल, सूरज असेल, रवी वरपे असेल, ह्या सगळ्यांनी, सक्षना असेल, रुपालीताई असतील, ह्या सगळ्यांनी हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी ह्या प्लॅनिंगमध्ये जी मदत केली ह्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानते. पण एक गोष्ट, राष्ट्रवादी जिवलग कार्यक्रमाची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर असणार आहे ती म्हणजे त्यातला पारदर्शकपणा आणि त्याच्यातली अकाउंटेबिलिटी. त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्या सहकाऱ्यांना विनंती राहील की पूर्ण जबाबदारीने हा कार्यक्रम करा, पूर्ण पारदर्शकपणे करा, सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांचं मार्गदर्शन टप्प्याटप्प्याला घेत राहा. कारण का दिस इज नॉट वन साईज फिट्स ऑल. प्रत्येक मुलाचे प्रश्न वेगळे असणार आहेत, प्रत्येक मुलीचे प्रश्न वेगळे असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे करत असताना सगळ्यांचं मार्गदर्शन करा. संघटनेतली फादर बॉडीचं करा काम. माननीय राजेश टोपेंचं मार्गदर्शन तर महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. राजेश टोपेंनी केलेलं गेल्या वर्षभरातलं काम हे अतिशय कौतुकास्पद आहे आणि संघटनेत भैयांबरोबर मी अनेक वर्ष काम केले, पण गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आदरणीय उद्धवजी, दादा, बाळासाहेब थोरात आणि राजेश ह्या सगळ्यांनी जो आधार महाराष्ट्रात दिला आहे हा खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि त्याचबरोबर माझी तुम्हाला सगळ्या 450 ह्या सेवादूतांना विनंती राहील की आपण यशोमतीताई ठाकूर आणि राजेश भैयांचं मार्गदर्शन सातत्याने घ्यावं. कारण का प्रत्येक टप्प्याटप्प्याला त्यांचं मार्गदर्शन, प्रशासनाची मदत तुम्हाला सगळ्यांना लागेल. तर त्याचाही एक फॉलोअप तुम्ही करावा आणि अतिशय प्रत्येकाने मुलाची एक फाईल बनावी आणि त्या फाईलमधून ती माहिती सातत्याने वेलफेअर ट्रस्टला माननीय टकले साहेब, गर्जे साहेब, संजय बोरगे, अदितीताईंना आपण सगळ्यांनी द्यावी. म्हणजे अकाउंटेबिलिटी आपल्या सगळ्यांच्या वतीने राहील. आज संघटनेतले सगळेच आमदार असतील, खासदार असतील, सगळे महत्त्वाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला दादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने
पूर्ण ताकदीने मदत करतायत. मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. आज राष्ट्रवादी जिवलग हा कार्यक्रम दादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सगळे उद्यापासून सुरू करतो आहे, अशी मी आज अनाऊन्समेंट करते. आणि वर्षभर आपण हे चांगलं काम करू एवढीच तुमच्याकडून अपेक्षा करून ह्या महामारीमध्ये आपण सगळ्यांनी वॅक्सिनेशन असेल किंवा महाराष्ट्र सरकारने केलेल्या सगळ्या ज्या स्कीम्स असतील ह्या प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न पूर्ण ताकदीने आपण केला पाहिजे एवढीच अपेक्षा करून दादाला एवढंच म्हणेन, दादा तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50-50. हॅपी बर्थडे दादा आणि सगळ्यांचे खूप खूप आभार. द होल नमस्कार, मी सुप्रिया सोळे. सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना आजच्या ईदच्या, बकरी ईदच्या मनापासून शुभेच्छा देते. आणि त्याचबरोबर काल आपल्या सगळ्यांचाच म्हणजे माझा तरी उपास होता आणि आषाढी एकादशीच्याही मनापासून शुभेच्छा देते. माऊली माऊली हा शब्द माझ्या कानात दरवेळेसच्या वारीमध्ये चालताना असा गुंजत असतो. आणि पांडुरंगाचं नाव घेऊन एका प्रेमाच्या विश्वासाच्या नात्याने सगळे त्या दिशेने दिवेघाट असेल, दौंडच्या भागातून जात असतील किंवा निऱ्याला सासवडवरनं बारामती करून पुढे पंढरपूरला ती वारी जाते. अशा अनेक वर्षाच्या आपल्या सगळ्यांच्या गाठीभेटी, त्याच्यात होणारं रिंगण, त्याच्यात होणाऱ्या फुगड्या, ती गंमत जम्मत, ही सगळ्या एक आठवणींचा असा विचार केला की आषाढीची एकादशी म्हणलं की या सगळ्या आठवणींना उजाळा होतो. त्यानंतर आज पुन्हा ईद. ही साधारणपणे माझी मैत्रीण अनिता बोर्डे, मला आठवते शाळेपासून अनिताकडे ईदचा कार्यक्रम ह्यासाठी माझी मैत्रीण सपना मी जायचो. आणि लहानपणापासून हे सगळे सण साजरे करतच आपण सगळे ह्या राज्यात, या देशात राहतो. ही पार्श्वभूमी असताना गेल्या 1.5-2 वर्षामध्ये ही कोविडची महामारी झाली आणि सगळे सण जणू काय आपल्यापासून रुसलेत असं झालेलं आहे. गाठीभेटी कमी झालेल्या आहेत, नात्यातल्या ओलेपणा राहिलेला आहे. पण नात्यात अंतर, हे 2 गज अंतर ठेवा, हात धुवा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अंतर हे नक्कीच वाढलेलं आहे. आणि साजरं काही करण्यासारखं खरंच गेल्या 1.5-2 वर्षात फार काही घडलेलंही नाही आहे. कोविडची पहिली लाट आली, फारशी आपली काही तयारीही नव्हती आणि असणार कशी, अनपेक्षितपणे हे सगळं झालं. आणि त्याच्यातून कुठे थोडंसं सावरलो नाही की दुसरी लाट आली आणि त्या दुसऱ्या लाटेने जवळपास आपल्या सगळ्यांचंच आयुष्यच उद्ध्वस्त करून दिलं. अशी परिस्थिती भारतात सगळीकडे झालेली आपली पाहिली. कुठे ऑक्सिजन, कुठे औषधाचा पुरवठा नाही. आणि या सगळ्या धावपळीत आपण सगळ्यांनी एकामेकाला जो हात दिला त्याच्यामुळे आज कुठेतरी तरलो आहे. ही गेल्या 1.5-2 वर्षाचा आपल्या सगळ्यांचा अनुभव असेल, पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काही झालं असेल, तर या कोविडच्या महामारीवर शेवटी आपल्या सगळ्यांनी मात करणं ही गरज आहे. आणि प्रशासन मग ते कुठलंही असो, महाराष्ट्रातलं असो किंवा केंद्रातलं असो किंवा बाकी राज्यातलं असो, प्रशासनातले प्रत्येक घटक हे 24/7 काम करत राहिले. डॉक्टरां, नर्सेस, वॉर्ड बॉय, आशा वर्करचं तर काय म्हणू, त्यांना तर मी कितीही नतमस्तक झाले,
मानाचे मुजरे केले, तरी त्यांनी जे हे योगदान ह्याला काही काळात दिलं ना, त्याला मला असं वाटत नाही आपण आयुष्यभर त्या ऋणातून कधीच मुक्त होऊ. डॉक्टर एक दिवस घरी राहिले नाही, न नर्स राहिल्या, न वॉर्ड बॉय राहिले, ना आशा वर्कर राहिले, ना प्रशासनातलं कोणी राहिलं. लॉकडाऊन असू दे किंवा नसू दे, ह्यांच्यासाठी एक दिवसाची नाही, एक तासाची सुट्टी नव्हती. त्यामुळे फार अडचणीच्या काळातून गेले 1.5-2 वर्ष आपण सगळ्यांनी काढलं आहे. मी सगळ्या या प्रशासनातले आणि आरोग्यसेवे, आशा वर्कर ह्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी या काळात जे योगदान दिलं आहे ह्याच्याबद्दल आपले कोटी कोटी आभार. या सगळ्यातून आपण पुढे जात असताना मग लसीकरणाचा कार्यक्रम आला. लसीकरणात महाराष्ट्र खूप पुढे आहे. प्रशासनाने उत्तम काम केले, तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, पण अजूनही आपल्याला लसीकरण आणखीन वाढून घ्यायची गरज आहे. कालच आदरणीय पवारसाहेब, मी आणि पार्लमेंटमधल्या सगळ्या फ्लोअर लीडर्सला माननीय प्रधानमंत्र्यांनी एका कार्यक्रमासाठी, एक गेट टुगेदरसाठी बोलवलं होतं. तिथे एक मोठं प्रेझेंटेशन झालं आरोग्यावर आणि त्यातून अजून काही सूचना राज्यांना द्यायचं आहे का, आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला मार्गदर्शनही त्या मीटिंगमध्ये केलं. त्या मीटिंगमधून आदरणीय पवारसाहेबांनी एक सूचनाही मांडली की वॅक्सिनेशनसाठी महाराष्ट्र पूर्णपणे तयार आहे, अजून वेगानेही करू शकतो. पण पुण्यामध्ये जी फार्मास्युटिकल कंपनी आहे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स, त्यांना जर केंद्र सरकारने काही मदत केली तर आणखीन लसीकरण आपण देशाला, राज्याला वाढवू शकतो का, ह्याच्याबद्दलही चर्चा झाली. हॅफकिन इन्स्टिट्यूटला माननीय प्रधानमंत्र्यांनीही निधीची मदत केली. महाराष्ट्र सरकारने माननीय उद्धव ठाकरेजी यांनी जातीने त्याच्यात लक्ष घातलेलं आहे. आरोग्याचे जे मंत्री आहेत राजेश टोपे, ते तर 24/7 मॉनिटरिंग ह्या सगळं करतात. त्याच्यामुळे हॅफकिन इन्स्टिट्यूट आणि हिंदुस्तान अँटीबायोटिक्सला अजून काही मदत करून अजून आपण सगळे मिळून लसीकरणाला वेग आणू शकतो का, आणि देशाच्या सेवेसाठी महाराष्ट्राचं आणखीन एक योगदान होऊ शकतं का, ह्याच्याबद्दलही सविस्तर चर्चा झाली. आणि त्याचबरोबर आणखीन विचारांची देवाणघेवाण, म्हणजे महाराष्ट्रात एखादा चांगला किंवा काही उपक्रम आपण ह्या कामात घेतले असतील, किंवा केंद्र सरकार किंवा बाकीच्या राज्यांमध्ये काही सक्सेस स्टोरीज असतील, तर त्याच्याबद्दल सविस्तर सगळ्याच पक्षाच्या आणि सत्तेत असलेल्या पक्षाची ह्याची एक चर्चा काल झाली. आणि त्यातून एक निष्पन्न झालं की आपण सगळ्यांनी राजकीय सगळे मतभेद बाजूला ठेवून ह्या महामारीसाठी एकत्र जे काम करत आलो आहे ते आणखीन वेगाने वाढून ह्याच्यावर मात 100% हे युद्ध आपल्याला जिंकायची गरज आहे. हे सातत्याने प्रत्येकाच्या भाषणामध्ये ते मांडण्यात आलं. मी आवर्जून महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय दादा आणि माननीय बाळासाहेब थोरात या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की गेल्या 1.5-2 वर्षात ह्या अडचणीच्या काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येकाने आपले सगळं जे वेळ आहे आणि प्रयत्न आहेत हे पूर्णपणे ताकदीने लावून 24/7 काम करून महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला सेफ वाटावं ह्याच्यासाठी प्रयत्न केले. सरकारने अनेक वेगळ्या वेगळ्या स्कीम्सही केल्या आणि त्या स्कीम्स शिवभोजन थाळी असेल किंवा वॅक्सिनेशनचा जो कार्यक्रम असेल ह्याच्यासाठी पूर्ण ताकदीने प्रशासनाने जे काम केलं त्याबद्दल मी महाराष्ट्राच्याच प्रशासनाचे आणि महाविकास आघाडीचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी अतिशय चांगलं काम ह्या काळात केलेलं आहे. ही सगळी पार्श्वभूमी असली तरी गेल्या 1.5-2 वर्षात असं एकही कुटुंब या देशात किंवा राज्यात नाही ज्याच्या घरातला किंवा त्याच्या ओळखीचा एखादा माणूस तरी आपण गमावला नाही आहे. त्यामुळे खूप अडचणीचा हा काळ आहे, पण जे राहिलेले आहेत त्यांना आधार देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. योगायोगाने एक 15 का 20 दिवसापूर्वी माझी माननीय यशोमती ठाकूर महिला बालकल्याण मंत्रालय जे आता महाराष्ट्रात बघतात त्यांच्याशी भेट झाली आणि सविस्तर चर्चा आम्ही केली की काय काय लहान मुलांसाठी होऊ शकतं. आणि लहान मुलांची चर्चा करत असताना प्रथम नावाची जी संस्था आहे आणि फरीदा लांबेजी त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मला भेटायला आल्या होत्या आणि चर्चेतून त्या मला म्हणल्या आपण यशोमतीताईंशी बोलू शकतो का, कारण या कोविडच्या महामारीमध्ये असंख्य मुलं अनाथी झालेले आहेत, ह्यांच्यासाठी आपण आणखीन काही करू शकतो का. यशोमतीताईंची आम्ही वेळ घेतली आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना माहिती दिली की महाराष्ट्र सरकारने अशा मुलांसाठी फार एक मोठा व्यापक कार्यक्रम केलेला आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय दादांचे मी मनपूर्वक आभार मानते, कारण अशा अनाथ मुलांसाठी एक स्कीम जी गेले अनेक वर्ष कार्यरत आहे
त्या मुलांना 400 रुपये मिळायचे दर महिना. ते महाविकास आघाडी आणि माननीय उद्धव ठाकरे आणि दादाच्या आणि यशोमती ठाकूर ताईंच्या प्रयत्नातून आज जवळपास 1,500 ते 2,000 रुपयापर्यंत आपण ते अनुदान घेऊन गेले. अनुदान हे कमीच आहे, हे अजून वाढलं पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतच आहोत. पण त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने अजून एक आगळीवेगळी स्कीम या मुलांसाठी केली, ज्याच्यातून या मुलांना 5 लाख रुपये ज्यांचे दोन्ही आई वडील गेलेत त्यांना द्यायचाही निर्णय बालसंगोपन म्हणून हा निर्णय घेतलेला महाराष्ट्र सरकारने. आणि मुलं जेव्हा 21 वर्षाची होतील तेव्हा त्यांना हा निधी मिळेल. पण एवढं करून आपली जबाबदारी संपते का? तर अर्थातच नाही. ही आपली मुलं आहेत. जवळपास 14,000 महिला ह्या काळात विधवा झालेल्या आहेत महाराष्ट्रात. त्यांच्याशीही आपण आधार द्यायची जबाबदारी ही आपली आहे. पण त्याचबरोबर दादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला असं वाटलं की आपण बॅनर लावतो, जाहिराती करतो, रक्तदान शिबिराचे कार्यक्रम करतो. हे सगळं करत असताना दादाचा वाढदिवस साजरा करण्याच्या वेळेस काहीतरी वेगळेपणा आपण केला पाहिजे. आणि नेहमीच आदरणीय पवारसाहेब आम्हाला सगळ्यांना सांगत असतात की आपला सगळा वेळ जो असतो तो 20% राजकारणात जरूर घालवा, पण 80% समाजकारण आपण केलं पाहिजे. हे ब्रीदवाक्य आदरणीय पवारसाहेबांच्या आमच्या पक्षाच्या प्रत्येक भाषणात आवर्जून सांगतात. आणि त्याच्यामुळे दादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक कार्यक्रम आपण घेतला पाहिजे असं माननीय हेमंत टकले, माननीय जयंत पाटील आणि आम्ही सगळ्यांनी जेव्हा चर्चा केली तेव्हा मला असं एक सुचलं की ह्या राज्यामध्ये जवळपास हा डेटा 2-4 नंबरनी पुढे मागे होतो आहे, त्याच्यामुळे तो महाराष्ट्र सरकारकडून आम्ही घेण्याचा प्रयत्न गेले आठवडाभर करतो आहे. कारण का एखाद्या दिवशी एखादा मूल जेव्हा अनाथ होतो तो नंबर झपकन वाढतो. त्याच्यामुळे जवळपास 450 ते 460 यामध्ये अशी मुलं कोविडमुळे अनाथ झालेल्या हा सगळा डेटा आमच्यापर्यंत आलेला आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही असा एक निर्णय घेतला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा जो वेलफेअर ट्रस्ट आहे त्याच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्ष खूप सामाजिक कार्यक्रम घेत असतो. राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टमध्ये मग कलाकारांना जेव्हा मदत लागली या कोविडमध्ये त्यांना मदत करण्याचं काम केलं, किंवा मुलांचं शिक्षण असेल, आरोग्यसेवा असतील, अशासाठी अनेक वेळा, किंवा डॉक्टरांना शील्ड द्यायचा कार्यक्रम घेतला असेल. असे आगळे वेगळे कार्यक्रम दरवर्षी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट घेतं आहे. आणि त्याच्यामुळे ह्यावर्षी अजितदादाचा वाढदिवस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर ट्रस्ट यांनी मिळून आम्ही हा कार्यक्रम घ्यायचा निर्णय घेतला आहे की राष्ट्रवादी जीवलग. आता तुम्ही म्हणाल राष्ट्रवादी जीवलग म्हणजे काय? तर राष्ट्रवादी जीवलग नावाची स्कीम ही राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट 22 तारीख म्हणजे उद्यापासून महाराष्ट्रात सुरू करते. आणि त्याचा पहिला टप्पा हा 1 वर्षाचा असेल. ह्याच्यात महाराष्ट्रात कोविडमध्ये अनाथ झालेली जी 450 मुलं आहेत त्यांना मदतीचा हात, फुल न फुलाची पाकळी, एक प्रेमाचा आधार द्यायचा एक प्रांजळ प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले माझे सगळे सहकारी करणार आहेत असा आम्ही एक निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी जीवलगमध्ये 450 पक्षातले पदाधिकारी असतील, मग ते युवक असतील, महिला असतील, युवती असतील, आमचे स्टुडंट्स विंग असेल, ह्याच्यातल्या प्रत्येक एक सहकारी माझा हा एका कुटुंबाशी जोडला जाईल. म्हणजे 450 ही अनाथ झालेली मुलं आणि 450 माझे सहकारी अशी ही टीम काम करेल. प्रत्येक मुलाला एक, तुम्ही ताई म्हणा, दादा म्हणा, काकी म्हणा, मामी म्हणा, कुठलंही जे प्रेमाचं नातं असेल ते जोडण्याचा प्रयत्न, ज्याच्याकडे हे मूल त्या जीवलग मित्राकडे, ज्याला आपण त्याला कार्यकर्ता म्हणू, सहकारी म्हणू, त्याला सहकार सेवाभावी दूत म्हणू, तो त्या कुटुंबात जाईल. त्या कुटुंबाला, आणि अर्थातच हे सगळं सरकारच्या परवानगीने होईल. पहिल्यांदा आम्ही त्या कुटुंबाकडून परवानगी घेऊ, त्याच्यानंतर कलेक्टरांकडे जाऊन सगळा आमचाही डेटा दिला जाईल की बाबा अशी अशी कुटुंबं तुमच्या जिल्ह्यात आहेत, ज्याच्यासाठी ऑलरेडी सगळेच कलेक्टर अतिशय उत्तम काम करत आहेत. त्यांना असिस्ट करण्यासाठी एक कॅटलिस्टचा रोल राष्ट्रवादी दूत हा करत राहील. ह्या राष्ट्रवादी जीवलग ह्या नात्यातून त्यांचा वाढदिवस असेल, त्यांच्या शाळेत पेरेंट्स डे असेल, किंवा त्यांना कधीतरी
कुठेतरी फिरायला गार्डनमध्ये न्यायला, अभ्यास करण्यासाठी काही मदत असेल, कधी डॉक्टरकडे पटकन जायची वेळ येऊ नये पण जायचं असेल, तर त्या मुलगा असू दे किंवा मुलगी, ह्या 450 अनाथ मुलांना एक छोटंसं प्रेमाचं हक्काचं नातं म्हणून हा राष्ट्रवादी जिवलग काम करणार आहे. पहिला टप्पा हा 1 वर्षाचा असेल. त्याच्यात उद्यापासून प्रत्येक हा राष्ट्रवादी सेवक जो आहे तो ह्या 450 घरांमध्ये जाईल. अनेक मुलं अशी आहेत जी त्यांच्या आजी आजोबांकडे राहत आहेत किंवा त्यांच्या मावशीकडे राहत आहेत, आत्याकडे राहत आहेत. त्याच्यामुळे हा राष्ट्रवादी सेवा दूत पुढच्या 1-2 दिवसात प्रत्येक ह्या 450 घरात जाऊन येईल. त्यांची काय गरज आहे, अडचणी आहेत ही समजून घेईल. त्याच्यानंतर सगळा तो डेटा आमच्याकडे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडे येईल आणि त्याच्यातून केस बाय केस त्या मुला किंवा मुलीला मदत करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट करून होईल. आम्ही आणखीन एक निर्णय घेतला की ज्या ठिकाणी मुली असतील तिथे महिला किंवा युवती ही कनेक्ट केली जाईल आणि जिथे मुलगा असेल तिथे ज्याचे आईवडील गेले असतील तिथे आमचा युवक किंवा विद्यार्थीतला माझा सहकारी तिकडे जाईल, ज्याला राष्ट्रवादी सेवा दूत नावाने आपण ह्या स्कीममध्ये त्याला जबाबदारी देतो आहे. आणि एक व्यापक कार्यक्रम हा वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून घेतला जातो आहे. तो पूर्ण पारदर्शक असावा असं माझं स्वतःचं मत आहे. त्याच्यामुळे या सगळ्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका भागामध्ये वेलफेअर ट्रस्टचा जो भाग आहे त्याच्यावर अतिशय पारदर्शकपणे सगळी माहिती दिली जाईल. तुम्हालाही सगळ्यांना ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तिथल्या स्थानिक जो आपला सहकारी असेल, जो राष्ट्रवादी जिवलग ह्या कार्यक्रमात सहकार्य करत असेल त्याला मार्गदर्शन सहकार्य तुम्हीही करू शकता. तिथले आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, आमचे सगळे महिला अध्यक्ष असतील जिल्ह्यावर काम करणारी, त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानेच हा कार्यक्रम होईल. आणि हा सगळा डेटा पूर्णपणे पारदर्शकपणे आमच्या सगळ्या वेबसाईटवरही असेल. मीही प्रयत्न करीन तो माझ्याही सोशल मीडियाचा जो पेज आहे त्या पेजवरही मी ठेवीन, म्हणजे कोणालाही कधीही चेक करायचं झालं तर तुम्हाला एक म्हणजे अकाउंटेबिलिटीसाठी, अविश्वासासाठी नाही पण अकाउंटेबिलिटीसाठी ती माहिती तुम्हाला मिळावी हाच त्याच्या मागचा माझा विचार आणि प्रयत्न राहणार आहे. हा कार्यक्रम घेत असताना प्रत्येकाने अतिशय जबाबदारीने तो कार्यक्रम करावा. जे 450 माझे सहकारी ह्या 450 मुलांच्याकडे जाणार आहेत त्यांनी अतिशय संवेदनशीलपणे त्यांच्यापर्यंत जावं, पोचावं, त्यांची विचारपूस करावी. आणि प्रत्येक वेळीच माणसाला काय पैसेच नको असतात, त्याला आधार हवा असतो, त्याला प्रेम हवं असतं. आणि दुर्दैवाने ह्या मुलांचे दोन्ही आईवडील गेल्यामुळे त्यांच्या आयुष्यात एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्याचा एक प्रांजळ प्रयत्न हा आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. त्यांचे आईवडील तर आपण परत आणू शकत नाही, पण त्यांना एक सुखाचा क्षण हा नक्कीच आपण देऊ शकतो. मी माझ्या म्हणजे आम्ही सगळ्यांनी ठरवलेल्या निर्णयांप्रमाणे जेजुरीतल्या ज्या 2 मिली, खरं तर त्या ABP माझावर सकाळी मी आणि आदरणीय पवारसाहेब वर्तमानपत्र वाचत असताना ज्ञानदा मला असं वाटतं तेव्हा रिपोर्टिंग करत होती आणि तिनेही जेजुरीची गोष्ट TV वर जेव्हा दाखवली तेव्हा तातडीने माझे सहकार्याने मी विनंती केली आणि त्यांनी जेजुरीला जाऊन त्या मुलींना दत्तक असं म्हणणार नाही पण फॉस्टरिंग ज्याला म्हणतात त्या फॉस्टरिंगची जबाबदारी मी या 2 मुलींची घेतलेली आहे. त्यांचेही दोन्ही आईवडील घेतले आहेत, पण आता त्याला फॉलोअप थोडासा वेगळ्या पद्धतीने करायला लागणार आहे मला, कारण त्या दोन्ही मुली आता त्यांच्या आजी आजोबांकडून त्यांच्या आत्याकडे राहायला गेल्यात. तर एक आत्या बारामतीला असतात आणि दुसऱ्या आत्या भोरला असतात. सुदैवाने दोन्हीच पुणे जिल्ह्याचंच आहे, त्याच्यामुळे मला दोन्हीकडे जाणं फार काही अवघड नाही आहे. त्याच्यामुळे अनेक वेळा असंही होणार आहे की ही 450 मुलांचा पत्ता एक असेल जिथे त्यांचे आईवडील राहतात आणि त्यांचा जिथे त्यांचं कुटुंब निर्णय घेईल त्यांना कुठे ठेवायचं त्याचाही पत्ता. त्याच्यामुळे ते सगळं काम थोडंसं पुढच्या एक 8-10 दिवसात आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे आणि ती सगळी माहिती आम्ही प्रशासनाकडून घेतो आहे. पण एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना त्याची जाणीव ठेवायची आहे की बऱ्याचशा गोष्टी महाराष्ट्र सरकार ऑलरेडी करते. त्याच्यामुळे कलेक्टरांकडे अनेक स्कीम्स आहेत, त्यांच्याकडे व्हिजिट्सही या मुलांकडे सरकारकडून झालेल्या आहेत. त्यांना निधी द्यायचंही काम महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात म्हणजे सरकार मदत करते पूर्णपणे, पूर्ण ताकदीने आणि त्याला एक
जिव्हाळ्याचा एक नातं आपल्याला पुढे न्यायचं आहे. तो कॅटलिस्टचा रोल हा आपल्याला करायचा आहे. त्याच्यामुळे जे काही सरकारने ऑलरेडी केलेलं आहे ते पुन्हा करू नका. माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की ज्या गॅप्स असतील, इमोशनल गॅप्स असतील, आणि सरकार काही सगळीकडे जाऊ शकत नाही. आता तिथे जेव्हा पेरेंट्स डे असेल तेव्हा काही सरकार नाही जाणार. तेव्हा तुम्ही ताई, दादा, मावशी, अक्का म्हणून नक्कीच या मुलांबरोबर जाऊ शकता. त्यांचा स्पोर्ट्स डे असेल त्याला तुम्ही जाऊ शकता. त्यांना कधीतरी वॉकला, पिकनिकला, क्लासला त्यांची आई जेव्हा नेत असेल तिथे तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊ शकता. अशा असंख्य गोष्टी आहेत. त्यांच्या वाढदिवसाला तुम्ही जाऊ शकता. त्यांना कधीतरी एक गंमत म्हणून सरप्राईज देऊ शकता. त्यामुळे ह्या जो इमोशनल कोशंट आहे, ती जी गॅप आहे ती गॅप भरण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्या ह्या सेवादूतांना करायचा आहे. त्याच्यामुळे हा एक वेगळा कार्यक्रम आपण माननीय दादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतो आहे. आणि वाढदिवस खरं तर मी, दादा आणि आम्ही नेहमी असतो की हे आमच्या दोघांचं काही वय राहिलं नाही वाढदिवस साजरे करायचं, पण एक निमित्त असतं. त्या रीतीने आपल्या सगळ्यांना एकत्र यायचं आणि काहीतरी वेगळं विचार मंथन करून काहीतरी चांगले कार्यक्रम करायचं. रक्तदान शिबिर असेल, अन्नाचं वाटप असेल, असे असंख्य चांगले कार्यक्रम संघटनेतल्या सगळ्या सहकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात केला. त्यामुळे दादाच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्यापासून राष्ट्रवादी जिवलग हा कार्यक्रम आपण सगळे मिळून घेतो आहे. त्याच्यासाठी राष्ट्रवादी सेवा दूत हे 450 फार जबाबदारीचा खरं तर हा रोल आहे आणि तो फार विश्वासाच्या, प्रेमाच्या नात्याने हा संघटनेने आणि राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टनी तुमच्यावर टाकलेला आहे. माझा विश्वास आहे तुम्ही सगळे मिळून यशस्वीपणे पुढच्या वर्षभरात ह्या मुलांना प्रेम देण्याचा प्रयत्न नक्कीच कराल. मी माननीय हेमंत टकले, संजय बोरगे यांचे मनपूर्वक आभार मानते. माननीय गर्जेंचे आभार मानते की संघटनेमध्ये ज्याला अदृश्य हात जे काम करत असतात ते सगळे हे पक्षाच्या ऑफिसमधून सगळे करत असतात. अदिती नालावडे ह्या सगळ्या कोऑर्डिनेशनमध्ये आहेत. माझ्या सगळे मेहबूब असेल, सूरज असेल, रवी वरपे असेल, ह्या सगळ्यांनी, सक्षना असेल, रुपालीताई असतील, ह्या सगळ्यांनी हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी ह्या प्लॅनिंगमध्ये जी मदत केली ह्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानते. पण एक गोष्ट, राष्ट्रवादी जिवलग कार्यक्रमाची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर असणार आहे ती म्हणजे त्यातला पारदर्शकपणा आणि त्याच्यातली अकाउंटेबिलिटी. त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्या सहकाऱ्यांना विनंती राहील की पूर्ण जबाबदारीने हा कार्यक्रम करा, पूर्ण पारदर्शकपणे करा, सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांचं मार्गदर्शन टप्प्याटप्प्याला घेत राहा. कारण का दिस इज नॉट वन साईज फिट्स ऑल. प्रत्येक मुलाचे प्रश्न वेगळे असणार आहेत, प्रत्येक मुलीचे प्रश्न वेगळे असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे करत असताना सगळ्यांचं मार्गदर्शन करा. संघटनेतली फादर बॉडीचं करा काम. माननीय राजेश टोपेंचं मार्गदर्शन तर महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. राजेश टोपेंनी केलेलं गेल्या वर्षभरातलं काम हे अतिशय कौतुकास्पद आहे. आणि संघटनेत भैयांबरोबर मी अनेक वर्ष काम केले, पण गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आदरणीय उद्धवजी, दादा, बाळासाहेब थोरात आणि राजेश ह्या सगळ्यांनी जो आधार महाराष्ट्रात दिला आहे हा खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि त्याचबरोबर माझी तुम्हाला सगळ्या 450 ह्या सेवादूतांना विनंती राहील की आपण यशोमतीताई ठाकूर आणि राजेश भैयांचं मार्गदर्शन सातत्याने घ्यावं. कारण का प्रत्येक टप्प्याटप्प्याला त्यांचं मार्गदर्शन, प्रशासनाची मदत तुम्हाला सगळ्यांना लागेल. तर त्याचाही एक फॉलोअप तुम्ही करावा आणि अतिशय प्रत्येकाने मुलाची एक फाईल बनावी आणि त्या फाईलमधून ती माहिती सातत्याने वेलफेअर ट्रस्टला माननीय टकलेसाहेब, गर्जेसाहेब, संजय बोरगे, आदितीताईंना आपण सगळ्यांनी द्यावी. म्हणजे अकाउंटेबिलिटी आपल्या सगळ्यांच्या वतीने राहील. आज संघटनेतले सगळेच आमदार असतील, खासदार असतील, सगळे महत्त्वाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला दादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण ताकदीने मदत करतायत. मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. आज राष्ट्रवादी जिवलग हा कार्यक्रम दादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सगळे उद्यापासून सुरू करतो आहे अशी मी आज अनाऊन्समेंट करते. आणि वर्षभर आपण हे चांगलं काम करू एवढीच तुमच्याकडून अपेक्षा करून या महामारीमध्ये आपण सगळ्यांनी वॅक्सिनेशन असेल किंवा महाराष्ट्र सरकारने केलेल्या सगळ्या ज्या स्कीम्स असतील ह्या प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न पूर्ण ताकदीने आपण केला पाहिजे एवढीच अपेक्षा करून दादाला एवढंच म्हणेन, दादा तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50-50. हॅपी बर्थडे दादा आणि सगळ्यांचे खूप खूप आभार.